नमस्कार। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की हार कभी नहीं होती। नुकताच युनियन पब्लिक सर्व्हिसचा निकाल लागलेला आहे। देशामध्ये पहिल्या 5 मध्ये 3 मुली आहेत, 25 मध्ये 11 मुली आहेत। म्हणजे गुणवत्ता ही आता पुरुषांची किंवा श्रीमंतांची मक्तेदारी राहिली नाही। तिथं गुणवत्तेच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातून, ग्रामीण भागातून कष्टाच्या आणि मेहनतीच्या, गुणवत्तेच्या, शिस्तीच्या जोरावरती यूपीएससी मध्ये महाराष्ट्रातून तब्बल 95 उमेदवार निवडले गेलेले आहेत। हाच आकडा मागच्या वर्षी जर पाहिला तर 87 एवढा होता। आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल, सर्व निवड झालेल्या, यशस्वी झालेल्या शक्ती दुबे पासून अर्चित डोंगरे पर्यंत, म्हणजे मध्ये गोयल पहिली दुसरी मुलगी आणि अर्चित डोंगरे हा तिसरा, महाराष्ट्रातून पहिला आणि देशातून तिसरा आलेला, यांचेही अभिनंदन। पण 1009 जे पात्र उमेदवार ठरलेले त्यांचेही अभिनंदन। ज्यांनी प्रयत्न केला, म्हणजे यूपीएससी ही एक अशी परीक्षा देशातली कठीणतम, अवघड आणि सर्वात टफ अशी समजली जाणारी परीक्षा आहे। या परीक्षेमध्ये निवडला म्हणजे या देशातला टॉपचा तो ब्रेन असतो आणि नंतर यांना लाल बहादूर शास्त्री प्रशिक्षण संस्थेमध्ये ट्रेनिंग पिरियड म्हणून काही दिवस त्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावं लागतं। अर्चित डोंगरेचं विशेष कौतुक का, तर देशातून तिसरा येणं आणि महाराष्ट्रातून पहिला येणं, या अर्चित डोंगरेंनी फिलॉसॉफी हा विषय ऑप्शनलला टाकला होता। विषय बीटेक होता, शिक्षण बीटेक होतं, मुंबईमध्ये शिक्षण झालं। पुण्याचा असलेला हा विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल प्रचंड कौतुक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातून पहिल्या 100 मध्ये बरेच विद्यार्थी आहेत। यामध्ये 26व्या क्रमांकावर शिवांश जागडे आहे, 63व्या क्रमांकावर आदिती चौगुले आहे, 93व्या क्रमांकावर साई चैतन्य जाधव आहे, 99व्या क्रमांकावर तेजस्वी देशपांडे आहेत। म्हणजे महाराष्ट्रातून पहिल्या 100 मध्ये विद्यार्थी आहेत। दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे इतर प्रांतापेक्षा विदर्भानं यामध्ये आघाडी मारलेली आहे। आता मुलीमधून जर विचार केला तर पहिली मुस्लिम IAS अधिकारी बनण्याचा मान ज्या विद्यार्थिनीला जात आहे, तीही विद्यार्थिनी, तिचंही कौतुक करावं इतकं कमी आहे। बिरदेव डोने हा ज्याचा नेहमी उल्लेख आहे सध्या सोशल मीडियावर, वर्तमानपत्रात, टीव्हीवर, ज्याच्या साधेपणाचं, ज्याच्या संघर्षाचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचं प्रचंड या ठिकाणी प्रतिकूल असताना सुद्धा त्यांनी दाखवून दिलेले की गुणवत्ता जर अंगामध्ये असेल तर परिस्थिती मॅटर करत नाही। म्हणजे तुम्ही शहरात आहात, श्रीमंत घरी आहात, एसी रूमला बसून आहात, तुमच्या सुविधा, साधनं हे सगळे गौण आहेत। महत्व कुठलं आहे तर महत्व कष्टाला आहे, परिश्रमाला आहे, मेहनतीला आहे, गुणवत्तेला आहे। निकाल आला, निकाल कळायला सुद्धा कुठले साधनं नव्हते। मित्राच्या मोबाईलवर फोन आला आणि सांगितलं गेलं की तू IPS झालास आणि UPSC मध्ये तुझी निवड झाली। त्यावेळेला घोंगडं, काठी, भंडारा देऊन सगळ्या कुटुंबियांनी, पाहुण्यांनी अत्यंत आनंदाने, उत्स्फूर्तपणे सत्कार केला। तो सत्कार फक्त त्याच्या यशाचा नव्हता, त्याच्या पाठीमागे 12वी पासून त्याच्या आईवडिलांनी घेतलेला निर्णय असेल किंवा प्राथमिक, माध्यमिक, विद्यालयीन शिक्षण शिकताना किंवा UPSC ची तयारी करताना त्याच्यावर विश्वास ठेवून ज्या कोणी लोकांनी त्याला आर्थिक, मानसिक, शैक्षणिक सगळ्याच बाजूनं सहकार्य केलेलं आहे, त्यावर बिरदेव हा खरा उतरलेला आहे की जर एखाद्याचं सहकार्य घेतलं आणि जर गुणवत्तेला कुणी सहकार्य केलं तर ती गुणवत्ता नक्कीच एक दिवस चमकल्याशिवाय राहत नाही। आता येऊ आपण महाराष्ट्रातल्या MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे। माझं त्यांना सांगणं आहे की आता UPSC आणि MPSC दोन्हीही पॅटर्न एक झालेला आहे। म्हणजे या जी नागरी सेवा परीक्षा होतात, या नागरी सेवा परीक्षा प्रिलिम, मुख्य आणि मुलाखत अशा पद्धतीने होती। म्हणजे UPSC 2024 जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की टोटल ऍप्लिकेशन 9,92,599 इतके आले होते। प्रत्यक्षात परीक्षा दिली 5,83,213 विद्यार्थ्यांनी। यातून मुख्य परीक्षेला पात्र ठरले 14,627, मुलाखतीपर्यंत पोहोचले 2,845 आणि अंतिम निवड यादी झाली। त्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची संख्या होती 1009
इतकी, म्हणजे ह्याच्यावरून विचार करा की गुणवत्ता कुठं आहे. म्हणजे ऍप्लिकेशन जवळपास 10 लाखाच्या घरात येतात, पण अंतिम निवड यादीपर्यंत 2-2.5 हजार विद्यार्थी जातात. म्हणजे ही जी संख्या आहे ही संख्या संख्यात्मक आहे, गुणात्मक नाही. परत एकदा लक्षामध्ये ठेवा. म्हणून महाराष्ट्रातून देशात पहिला येणारा विद्यार्थी आला पाहिजे. महाराष्ट्रातून पहिल्या 25, पहिल्या 100 मध्ये देशामध्ये विद्यार्थी जाईल. एवढं कॅलिबर, एवढी क्वालिटी, एवढं टॅलेंट महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यात आहे. फक्त आमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह झाली म्हणजे जी विद्यार्थी एमपीएससी ची तयारी करते तिला अडचण यूपीएससी ला यायची. परंतु 2025 पासून एमपीएससी आणि यूपीएससी दोन्हीचंही स्ट्रक्चर, दोन्हीचंही स्वरूप हे आता सारखं ठेवलं गेलेलं आहे. मी तर असं म्हणेल PSIR हा जो विषय आहे हा विषय घेऊन मग ते देशात पहिली आलेली शक्ती दुबे असेल किंवा निकालामधले, मी तर असं म्हणेल की 1009 मध्ये जवळजवळ 40-45% विद्यार्थी PSIR चे आहेत. कारण हा विषय तुम्हाला प्रिलिम, मेन्स, ऑप्शनल या सगळीकडे तुमच्या उपयोगाला येणारा, सगळीकडे कामाला येणारा आहे. म्हणून आता महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी हायगई करायची नाही. कारण ही जी काही परीक्षा झाली ही परीक्षा युपीएससी कडून घेतली जाते. युपीएससीचं टाइम टेबल हे खरंच शिस्तीनं चालणारं टाइम टेबल आहे. म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम 2024 लेखी परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये पार पडली. इंटरव्ह्यू जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान पार पडले आणि कालच्या 22 एप्रिल 2025 म्हणजे मंगळवारी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे युपीएससीचा निकाल, निवड यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राला आनंद वाटावा असा 3रा क्रमांक अर्चित डोंगरेच्या रूपानं महाराष्ट्रानं भेटलाय. म्हणजे महाराष्ट्र आता याच्यामध्ये कमी नाही. IAS, IPS ह्या ज्या काही पोस्ट आहेत ज्या महत्वाच्या समजल्या जातात त्या पोस्टमध्ये IAS म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेच्या यावर्षी 180 जागेसाठी, IFS म्हणजे भारतीय परराष्ट्रीय सेवा 55 जागा, IPS म्हणजे भारतीय पोलीस सेवा 147 जागा, केंद्रीय सेवा गट अ 605 तर गट ब 142 यामध्ये 50 जागा दिव्यांग उमेदवारांना आरक्षित होत्या. त्यामध्ये 45 दिव्यांग उमेदवार पात्र झालेले आहेत. म्हणजे युपीएससी मध्ये पात्र झालेल्या 1009 उमेदवारामध्ये 625 पुरुष तर 284 महिला या निवड यादीमध्ये पहिल्या 100 मध्ये महाराष्ट्रातले अनेक उमेदवार आहेत. त्यातली त्यात लातूरची संपदा वंगे ही विद्यार्थिनी आहे. याही विद्यार्थिनीचं कौतुक, अभिनंदन. सर्वच यशस्वी झालेल्या, देशभरातून परीक्षा देणाऱ्या, राष्ट्रीय लेवलवर एवढ्या कठीण परीक्षेमध्ये ज्याने स्वतःच्या शिस्तीनं, गुणवत्तेनं, कष्टानं हे जे पद मिळवलेलं आहे त्या पदाचा तुम्हाला भेटल्याचा आनंद तर आहे आणि त्याच्या शुभेच्छा. महाराष्ट्रही यामध्ये मागे पडणारा नाही. ग्रामीण भागातला विद्यार्थी हा गुणवत्तेनं खचाखच भरलेला आहे. फक्त त्यांनी मनामध्ये एक ठेवलं पाहिजे की गुणवत्ता ही आता कुणाची मक्तेदारी राहिली नाही. मोठे क्लासेस असणं किंवा मोठ्या शहरामध्ये जावं आणि तिथंच गेल्यानंतर आपण IAS, IPS, IFS या पोस्ट मिळवू शकतो असं काही नाही. जर समजा असा कुणाचा भ्रम असेल तर मी त्याला बिरदेव डोणे यांचं उदाहरण देईल की बिरदेव डोणे यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. एवढी परीक्षा देऊन येऊन सुद्धा जो मेंढरं राखायला माळात रानात होता त्याच्या इतकं साधं आणि ग्राउंडवर राहता आलं पाहिजे तर तुमची गुणवत्ता आहे. नाहीतर गुणवत्ता फक्त दाखवणं नाही तर गुणवत्ता हे सिद्ध करणं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीचं असं सांगितलं जातं, एक तरी गोवी अनुभवावी, म्हणजे वाचावी असं सांगितलं नाही, अनुभवावी. तसं UPSC आणि MPSC परीक्षा अनुभवावी असं मी म्हणेल. फक्त फॉर्म भरला आणि बाकीच्या पोरांचं बघून विचार किंवा द्या चला देऊ असं म्हणण्यापेक्षा थोडं गांभीर्यानं करा, तयारी करून करा, बेस तयार करून करा. म्हणजे नक्कीच आणखीन महाराष्ट्रातले बरेच गुणवंत यामध्ये येऊन निवडले जातील. एवढाच एक यांच्यावर असलेला विश्वास आहे. शेवटी एकच खरं आहे, कष्टाला, शिस्तीला, गुणवत्तेला पर्याय नाही. तुमच्याकडे गुणवत्ता असेल, कष्ट करायची तयारी असेल, संयम असेल तर येस हे नक्कीच तुमचं आहे. म्हणजे असं म्हणतात, संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी शानदार होगी. मग जीत जर शानदार साजरी करायची असेल तर संघर्ष बडा करावाच लागेल. थांबतो. विचार आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.